एका 85 वर्षीय म्हाताऱ्याला हरवण्यासाठी अजितदादा आणि शरद काकानं संपूर्ण यंत्रणाच कामाला लावली। व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो। मालेगाव कारखान्याची निवडणूक एवढी महत्त्वाची होती की काका आणि दादा दिवस रात्र झोपले नाहीत। एका म्हाताऱ्यानं दोघा काका पुतण्याला घाम फोडला। तर ऐका सविस्तर मित्रांनो। चंद्रराव तावरे हे शेतकऱ्यांसाठी काम करणारं शेतकरी कुटुंबातील नेतृत्व। त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालवलं, शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी घालवलं। जेव्हा तावरे आजोबा कारखाना चालवायचे तेव्हा शेतकऱ्यांना चांगला दर द्यायचे। त्यांनी आणि शेतकऱ्यांना तब्बल 3800 रुपयांचा दर दिला आहे, जो कुठल्याच कारखान्यानं आतापर्यंतच्या इतिहासात दिला नाही। हेच पवार कुटुंबाला आवडत नाही। कारखान्याचे योग्य नियोजन, पारदर्शी कारभार, खर्च कमी, नवे तंत्रज्ञान यांचा वापर करून तावरे आजोबांनी कारखाना प्रॉफिटमध्ये चालवले आणि झालेले प्रॉफिट शेतकऱ्यांना वाटले। आता जर हा कारखाना तावरेंच्या हातात गेला तर तावरे पुन्हा हाच मोठा दर शेतकऱ्यांना देतील आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या 12 कारखान्यांचा दर वाढवावा लागेल आणि त्यातून कमीत कमी 200 कोटींचा तोटा होईल। आणि दादाला आणि काकाला हेच नको होतं। त्यासाठी त्यांनी तावरे आजोबांना हटवण्यासाठी प्रयत्न केले। अजितदादा स्वतः निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून उभे राहिले, मोठा प्रचार केला, भाषण केली। अजितदादांना मदत म्हणून शरद पवारांनी सुद्धा बळीराजा पॅनल उभं केलं। पण मित्रांनो, आपले चंद्रराव तावरे आजोबा हे राजकारणी नाहीत। फक्त आणि फक्त सभासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवावर ते निवडणूक लढवत होते आणि त्यांना ही निवडणूक फक्त गरीब शेतकऱ्यांसाठी लढवायची होती, जेणेकरून त्यांचं जीवनमान सुधारेल, त्यांच्या उसाला चांगला दर मिळेल। शेवटी निवडणूक पार पडली। अजितदादांचे पॅनल जिंकले, अजितदादा सुद्धा जिंकले। दादांच्या पॅनलनं एका मतासाठी 10 ते 20 हजार वाटले। जिकडे पैसा तिकडे सभासद मत देणार। तावरे आजोबांकडे काय वाटायला पैसे नाहीत, ना कोणत्या नेत्यांचा पाठिंबा आहे। यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित होता आणि तो झाला सुद्धा। बाकी आता ही निवडणूक झाली आणि तावरेंचा नाही तर शेतकऱ्यांचा पराभव झाला। तावरे जिंकले असते तर शेतकरी जिंकले असते, पण तसं झालं नाही। आता शरद आणि अजित दोघे राजकारणी आहेत। त्यांना ही जनता आपल्याकडे यावी, त्यांना आपली गरज पडावी अशी आशा असते। त्यामुळे हे राजकारणी कधी शेतकऱ्याला मोठं करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत। शेतकरी जेवढा गरीब राहील, शेतकरी जेवढा कर्जात राहील, तेवढा तो आपल्याकडे येईल, त्याला आपली गरज पडेल, म्हणून हे राजकारणी कधी शेतकऱ्याला मोठं होऊन देत नाहीत। त्यामुळे शेतमालाचे दर सुद्धा कमीच ठेवले जातात। आता काकांनी या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या पोरीला दिली नाही, कारण त्यांना माहित होतं आपलं पॅनल पडणार आहे। त्यामुळे त्यांनी निवडणुकीची जबाबदारी अजितदादांच्या पुतण्याला दिली आणि आपल्या पोरीला पराभवाच्या डागापासून दूर ठेवलं। आता मित्रांनो, अजितदादांचे तब्बल 12 कारखाने आहेत। 12 कारखान्यातून 3 ते 4 हजार कोटींचे गाळप होते। एका हंगामात 1 कोटी टन ऊस गाळप केला जातो आणि निव्वळ नफा 400 ते 500 कोटी राहतो। आता एवढे पैसे पवार कुटुंबाकडे फक्त कारखान्यातून येतात मित्रांनो। दुसऱ्या व्यवसायांचा विषय वेगळा मित्रांनो। बघायला गेलं तरी वार्षिक 2000 कोटींची तरी कमाई असेल। जमिनी, शाळा, बँका, कारखाने, मोठ्या इमारती, वेगवेगळे व्यवसाय, असं पवार कुटुंबाचं संपूर्ण साम्राज्य आहे। मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी मोठा झाला पाहिजे, पण त्या शेतकऱ्यांना गरीब ठेवण्यात, कर्जबाजारी ठेवण्यात हे राजकारणी जबाबदार आहेत। शेतकऱ्यांनी चुकूनही अशा नेत्यांना भाव देऊ नये, त्यांच्या मागे पडू नये, आपला जीव गहाण ठेवू नये। कधीतरी शेतकरी सुद्धा सुधारेल, मोठा होईल आणि ज्यांनी शेतकऱ्यांना गरीब ठेवलं त्यांना योग्य भाषेत उत्तर देईल।